तुमच्यातील अनेकांचा इंग्रजी वाचन करताना एक प्रश्न असतो, सर ओयूला नेमकं काय वाचायचं? कारण जनरली म्हणजे 99% जणांना हेच वाटत असतं की ओयू आला की त्याला आऊ वाचायचा. पण ओयूचे वेगवेगळे आवाज आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आणि मला एक प्रॉमिस तुम्ही जरूर करायचं आहे, जर ओयूचा हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह झाला ना, तुमचा हा डाऊट, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सगळं करायचं आहे. ओके, सो वळूया आजच्या व्हिडिओकडे. जनरली ओयू जो येतो त्याचे कोणकोणते आवाज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि ते कसे लक्षात ठेवायचे आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज मी तुम्हाला ते कसे लक्षात ठेवायचे हे पण सांगणार आहे आणि जेणेकरून हा ओयूचा जो प्रश्न आहे तुमचा क्लिअर होऊन जाईल. सो बघा, जनरली जो ओयूचा आवाज माहिती असतो सगळ्यांना, तो असतो आऊ, बरोबर. सो ओयूचा तुम्हाला आऊ आवाज शिकायचा आहे आणि हा सगळ्यांना आवाज येत असतो. जसं की आता हा स आहे, सच्या पुढे ओयू लागला, साऊ, साऊंड, सोपा आहे. हा ल आहे, लच्या पुढे आऊ लागला, लाऊड. ओके, लाऊड म्हणजे मोठ्याने, साऊंड म्हणजे आवाज. मच्या पुढे ओयू, माऊ, माउंट. माउंट म्हणजे काय तर चढणे. शला ओयू लागला, शाउट. शाउट म्हणजे ओरडणे. सो आता हे काही शब्द मी घेतलेत, पण ह्या 4 शब्दांवरून तुम्ही 400 4000 शब्द इझिली वाचू शकता. ओयूला तुम्हाला जनरली आऊ म्हणायचं आहे आणि हे लक्षात ठेवा, ओयूचा हा सर्वाधिक जास्त वापर आहे. म्हणजे ओयूचा आऊ हाच उच्चार तुम्हाला स्पेलिंग मध्ये करायचा आहे. पण त्याच्यानंतर तुम्हाला जे वेगवेगळे आवाज लक्षात ठेवायचे आहेत ते कोणकोणते, तर दुसरा आवाज ओयूचा आहे तो म्हणजे ऑ. आता जो ऑ आवाज आहे तो कसा लक्षात ठेवायचा? सो सिम्पली त्याच्यासाठी एक गोष्ट आहे. ओयूच्या पुढे जर तुम्हाला GHT असं दिसलं की तुम्हाला GH ला करायचं आहे सायलेंट आणि त्या ओयूचा आवाज तुम्हाला नेहमी काढायचा आहे ऑ. म्हणजे इथे तुम्ही बला ओयू लागला म्हणून बाऊ करायचं नाही. काही जण बाऊट, बाऊ घट असे वाचतात. नो, या सिच्युएशन मध्ये GH हा सायलेंट असतो आणि हा ओयू नेहमी ऑ असं उच्चारायचं आहे. म्हणजे काय, बॉट. हा बला ऑ, बॉट. लक्षात आलं? बॉट म्हणजे बायचं पास्ट फॉर्म आहे. बॉट म्हणजे खरेदी केला. आता इथे बघा, स आहे, ओयूच्या पुढे GH दिसतोय आणि त्याच्या पुढे टी दिसतोय. सो याला तुम्हाला ओयूला ऑ म्हणायचं आहे. जसं की सला ऑ, सॉ, सॉट. सॉट हा सीक या शब्दाचा पास्ट फॉर्म आहे. सीक म्हणजे शोधणे, सो सॉट म्हणजे शोधला. आता इथे बघा, ओयू लागलाय, ओयूच्या पुढे GH आलाय आणि त्याच्या पुढे टी आलाय. स्वतः ब्र आहे, ब्रला तुम्हाला ऑ म्हणायचंय. ब्रॉ, ब्रॉट. ब्रॉट म्हणजे आणला, ब्रिंगचा पास्ट फॉर्म आहे. आता इथे बघा, ओयूच्या पुढे GH आहे, नंतर टी आहे. सो इथे ड्र, ड्रला ओयू लागला, ड्रॉ, ड्रॉट. ड्रॉट म्हणजे दुष्काळ. सो जनरली अशा पद्धतीच्या रचनांमध्ये किंवा स्पेलिंग्स मध्ये तुम्हाला सिम्पली ऑ आवाज लक्षात ठेवायचा आहे. आय एम शुअर तुम्हाला ऑ आवाज सुद्धा समजला असेल. आणि बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे ऑ जास्त कुठे नाहीये आवाज. GHT यामध्येच तुम्हाला ऑ जास्त करून हा आवाज तुम्हाला दिसतो. आता सगळ्यात महत्वाचा, जर ओयूचा आऊ नंतर सगळ्यात जास्त वापर किंवा आवाज असणारा जर कुठला शब्द असेल तर तो आहे ओयूचा अ. अ आवाज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं, सर पण अ आवाज लक्षात कसा ठेवायचा? तर त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत. तुम्हाला हे सफिक्स लक्षात ठेवायचे आहे. सफिक्स म्हणजे काय? सो जनरली जर स्पेलिंगच्या शेवटी जर तुम्हाला OUR दिसला तर OUR चा आवाज तुम्हाला नेहमी अर काढायचा आहे. काय? अर. जसं आता हा बघा शब्द काय आहे, आर मर. सो आर माऊर असं वाचायचं नाहीये. मला OUR लागला म्हणजे तुम्हाला अर म्हणायचंय. आर्मर. आर्मर म्हणजे चिलखत, अंगावर प्रोटेक्शन साठी घातलं जाणार आहे. ओके, आता इथे बघा, हा शब्द काय आहे, हार बर, हार्बर. ओके, सिंपल, हार्बर. हार्बर म्हणजे बेट. आता क, लच्या पुढे OUR लागलाय, कलर. सो सिम्पली तुम्हाला फक्त स्पेलिंगच्या शेवटी जर OUR दिसला तुम्हाला अ उच्चार करायचा आहे, आऊ करायचा नाही. ओके, दुसरा सफिक्स जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे OUS. बरीच मुलं काय करतात, वाचता तर येतं
सो तुम्ही काय वाचता, जी लाऊस, बरोबर, फे माऊस, ॲम्बिटिओस असं काहीतरी वाचता. हे शब्द असे वाचायचे नाहीये. OUS चा उच्चार तुम्हाला अस करायचा आहे. कशाला, म्हणजे तो OU अ आवाज काढतोय. जसं की आता हा शब्द तुम्ही काय करताय, जी लस, जीलस, जीलस म्हणजे ईर्षा. फेमस, फेमस म्हणजे प्रसिद्ध. ॲम्बिशस, आता इथे बघा, लक्ष द्या. तुम्ही बरेच जण कन्फ्युज व्हाल की सर इथे तर ट आहे, टिओस का नाही वाचला, टीएस का नाही वाचला. इंग्रजीमध्ये TIOS ला शस वाचतो. अर्थात ह्या सगळ्यांवर आपण स्वतंत्रपणे सेपरेटली व्हिडिओज केले. सो तुम्हाला सुद्धा ते व्हिडिओज बघायचे, जेणेकरून तुम्हाला अजून प्रॅक्टिस होईल. दुसरी गोष्ट, आता बघा, अ आवाज ओयूचा आणखीन पुढे करायचं. जर ओयूच्या पुढे तुम्हाला GH दिसला, जेव्हा ओयूच्या पुढे GH दिसेल पण GHच्या पुढे टी नसेल, त्यावेळी त्या ओयूचा आवाज अ काढायचा. जर टी दिसला तर तुम्हाला अ आवाज काढायचा. गोष्ट लक्षात आली का? जसं हा शब्द बघा, कफ. सो काउफ किंवा काउग वाचायचा नाही, कारण हा जो GH आहे ना तो फ असा आवाज देतो. सो कफ, कफ म्हणजे खोकला. आता हा शब्द काय, टफ, टफ म्हणजे कठीण. रफ, रफ म्हणजे येस खडबडी. सो सिम्पली ह्या गोष्टी समजून घेतल्यात. आता काही शब्द असे आहेत ज्यांच्या खूप जास्त टेन्शन घ्यायचं नाही, पाठांतर करून टाकायचे. जसे आता हा शब्द बघा, हा शब्द आहे यंग, पाठांतर करा. यंग म्हणजे तरुण. सो युंग वाचू नका, आउंग वाचू नका, यंग. आता इथे टच, टच म्हणजे स्पर्श करणे. सो टाउच वगैरे वाचायचं नाही. हा शब्द तुम्ही बरीच जण काउपल वाचता नाही का, कारण ओयूला आपल्याला आऊ वाटतं, पण हा काउपल नाही, हा शब्द आहे कपल. कपल म्हणजे कोणतं, दोन. जेव्हा इंग्रजांना कुठल्याही दोन गोष्टी सांगायच्या असतात तेव्हा कपल म्हणतात. म्हणजे जसं की कपल ऑफ वर्ड्स. सो कपल ऑफ वर्ड्स म्हणजे दोन शब्द. लक्षात आलं का? कपल म्हणजे जोडी, अशा अर्थाने आपण COU म्हणतो. सो OU लक्षात आलंय. पुढचा शब्द, हा शब्द तुम्ही ट्राउबल वाचायचा नाहीये. ओके, तुम्हाला म्हणायचंय ट्रबल. ट्रबल म्हणजे प्रॉब्लेम, संकट. सो हे बेसिकली शब्द तुम्ही जर लक्षात ठेवले, तुम्हाला अ साऊंड OUचा प्रॉपरली कळेल. त्यानंतर जर तुम्हाला कुठला साऊंड लक्षात ठेवायचा असेल तर तो ठेवायचा आहे उ. हा जो उ साऊंड आहे तो सुद्धा बऱ्यापैकी शब्दांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो एक पहिली बेसिक गोष्ट ही लक्षात ठेवा, हे सगळे 3 मॉडेल्स आहेत आणि या मॉडेल्स मध्ये तुम्हाला OUचा आवाज उ काढायचा आहे. ओके, जसं की बघा, हा श आहे. सो तुम्हाला काय म्हणायचंय, शुड. आता या ठिकाणी हा एल जो आहे ना तो सुद्धा सायलेंट असतो, लक्षात ठेवा. शुड, कुड, वुड. सो हे मॉडेल्स आहेत जे आपण ग्रामर मध्ये वापरतो. सो हे असेच लक्षात ठेवायचे, शुड, कुड, वुड. स्पेलिंग तुम्हाला समजू शकते. त्याच्यानंतर सला OU लागला, साऊप वाचायचं नाही, सूप. सूप म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, सगळे चायनीजचं सूप है ना, सूप खातो. सो सूप. क खाऊ, खाउरियर, नो, इट्स अ कुरियर, कू. सो कुरियर सगळ्यांना माहिती आहे, शब्द तर ऐकला असेल है ना. कुरियरने आपले बरेचसे मटेरियल्स येतात, बुक्स येतात, किंवा आपण काय मागवलेलं असेल ते येतं, तर कुरियर है ना. देन हा शब्द काय, बऱ्याच जणांना कळत नाही. हा शब्द आहे थ्रू. हा एक प्रेपोजिशन आहे आणि याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीच्या मधून. सो पाठांतर करणं अपेक्षित आहे, कारण बरीच मुलं कन्फ्यूज होतात अशा शब्दांमध्ये. हे छोटे छोटे शब्द असतात जे तुम्ही पाठांतर करणं अपेक्षित आहे. युथ, युथ म्हणजे तरुण. येस, सो यंग शब्दापासूनच तो नाउन तयार झालेला आहे, युथ. देन टूर. येस, टूर सगळ्यांना माहिती आहे, एखाद्या गोष्टीचा दौरा आपण करतो, टूर. सो टाऊर वाचायचं नाहीये, टूर. ग्रुप, ग्रुप सगळ्यांना माहिती आहे, गट. हा शब्द डेफिनेटली तुम्ही सगळेजण चुकणार, सगळेजण. म्हणजे ट्राय करा, मला माहिती आहे तुम्ही काहीतरी वेगळं वाचला असेल. जेव्हा मी तुम्हाला सांगेन त्याचा उच्चार काय, तुम्ही अर्थात सरप्राईज व्हाल. हा शब्द आहे बुके. बुके पुष्पगुच्छ, फुलांचा जे आपण गुच्छ तयार करतो बरोबर, कोणाला देण्यासाठी. आता इथे टी आहे तो सायलेंट आहे, लक्षात घ्या. सो इट्स अ बुके. त्यानंतर
हा शब्द तुम्ही काय वाचताय? तुमच्यातले बरेच जण हा शब्द गाऊड वगैरे वाचते. इट्स नॉट अ गाऊड, इट्स गर्ड. गर्ड म्हणजे काय तर दुधी भोपळा, गर्ड. अच्छा झालं. देन हा पुन्हा शब्द हा एक फ्रेंच ओरिजिन वर्ड आहे जो इंग्रजीमध्ये बघायला मिळतो आणि याचा उच्चार आपण करतो कू. या ठिकाणी हा जो पी आहे ना तो सायलेंट आहे. कू. कू म्हणजे काय तर सत्तांतर किंवा एखाद्या राजकारणामध्ये जेव्हा एखादा काही मोठा बदल होतो त्याला कू म्हटलं जातं. सो इथे हा पी हा सायलेंट आहे. सो आय होप ऊ आवाज तुम्हाला सगळ्यांना कळलाय. तुम्ही हवं तर हे रिपीट करू शकता म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने कळेल. त्यानंतर ओयूचा जो पुढचा आवाज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, त्याचे भलेही जास्त वर्ड नसतील तरी पण हे शब्द काही आहेत. ओयूचा तुम्हाला ओ हा आवाज लक्षात ठेवायचा आहे. आता तो आवाज लक्षात ठेवताना हे तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता. जनरली LDR असं पाठीमागे तुम्हाला दिसलं की तुम्हाला प्रत्येक वेळी त्या ओयूला ओ वाचायचं आहे. जसं आता हा तुम्हाला असं वाटेल सर इथे तर आम्ही शूड वाचला, मग इथे पण आम्ही शोल्डर वाचू का? तर नाही, इट्स अ शोल्डर. शोल्डर म्हणजे खांदा, शो. सो ओयूला तुम्ही इथे काय वाचलं? ओ, शोल्डर. आता हा शब्द तुम्ही काय वाचला? तुमच्याकडे बरेच जण बाउल्डर, बुल्डर वाचतील. इट्स अ बोल्डर. बोल्डर म्हणजे दगड, मोठा दगड, बोल्डर. देन स्मोल्डर. स्मोल्डर, नॉट स्माउल्डर. लक्षात आलं? सो सिम्पली तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की OULDR असं काही दिसलं की तुम्हाला ओ आवाज काढायचा. आणि अर्थात काही शब्द पाठांतर करून टाका. जसा हा शब्द तुम्हाला 1 2 3 4. येस, 4. फाऊर नाही, 4 म्हणजे 4. हा काउर्ट नाही, हा आहे कोर्ट. कोर्ट म्हणजे काय? येस, सगळ्यांना माहिती आहे. हा साऊर्स नाही, हा आहे सोर्स. सो सिम्पली ओयूला आपण ओ वाचतोय, सोर्स. आता इथे पण ऑलरेडी तो शब्द आहे, फक्त थोडासा सुरुवातीला री शब्द जास्तीचा आहे. सो रिसोर्स. सो आय एम शुअर ओयूचे हे जे सगळे उच्चार आहे तुम्हाला कळले असेल आणि तुमच्या रीडिंगच्या नॉलेजमध्ये खूप काही भर पडली असेल. अर्थात तुम्हाला जर एखादा असा शब्द माहिती असेल जो माझ्याकडनं मिस झालाय पण त्याचा उच्चार वेगळा होतो, ओयूच असतो त्याच्यामध्ये सुद्धा, आणि जो डे टू डे लाईफमध्ये आपण बऱ्यापैकी आपल्या पुस्तकांमध्ये येतं, वारंवार आपण वाचताना तो येतो, तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये तो शब्द सांगू शकता जेणेकरून त्या शब्दांची ओळख तुमच्यासारख्याच इतर विद्यार्थ्यांना सुद्धा होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर मी जसं सुरुवातीला तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, तुमच्याकडनं प्रॉमिस मागितलं होतं की जर आवडला असेल, तुमच्या रीडिंगच्या नॉलेजमध्ये भर पडली असेल तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबा, आणि ते जर केलं असेल तर हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.